गणपती बाप्पा. शुभ छत्रपती झालं ग माय ग रायगड चढायला दम लागतो. तू केवढं काम झालं भाई खरंच दम लागतो. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वन्स अगेन द बॉय एन आर सी. जय शिवराय मित्रांनो. तर आपण आज चाललो आहे रायगड. 27 तारखेचा राज्याभिषेक सोहळा तिथी अनुसार साजरा करायला. 6 जूनला तर आपल्याला भेटला नाही वरती गड चढायला, कारण का आपण ज्या दिवशी राज्याभिषेक होता त्या दिवशीच आपण गेलेलो. तर आता आपण 1-2 दिवस पहिला जातो आहे. तर आता बघू वरती भेटतो की चढायला. बाबा या विवेकच्या इथे येऊन आहे ना, हा शॉट आहे की ही काढणार कशी. उठ रे उठ तिथं. अरे बाप रे बाप, पाठीमागे एवढी बॅग टाकली आहे ना टुरिंगची, पूर्ण प्रेशर पुढे देतोय. ए पेट्रोल टाकायला जायचं आहे. हां चल, तुला जसं माहीत आहे रस्ता ते तसा जाऊ. भाई मुंब्राचा तू बादशाह आहे. आता आपण निघालोय. वाजले किती? 9:30. 9:30 वाजलेत. तर आपण वाटतोय आय थिंक सो 1 वाजेपर्यंत तर आपण पोचलो पाहिजेत रायगडला. 3 ते 3.5 तासाचा रनिंग दाखवतोय मॅपवरती, पण मॅपवरती कोण विश्वास करेल. आता सध्या आपण इथून मी आणि विवेक आहे आणि अर्धे मावळे आपल्याला पनवेलला भेटणार आहे, कलंबोली नाक्याच्या इथे. आता असा सीन झाला आहे की अर्धे जण लोणावल्याचे ग्रुप आहेत आणि अर्धे जण आपले इथले. तर बघू मध्ये भेटून. कुठे रे भाई? लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट. हा वाटतो भाई इथला शॉर्टकट आहे. भाई खूप एक्साइटमेंट होते यार. कधी असा वाटतोय की कधी रायगडला पोचेन, कधी ते पहिला पायरीला माथा टेकवेन. कितींदा पण रायगडला गेलो ना, म्हणजे किती वेळेला पण जाऊ मी, तेवढं कमी आहे. जर आम्ही प्लॅन बनवला कुठे फिरायला जायचा आणि तिथे म्हणजे असा डिस्कस चालू असतो पहिला प्लॅन बनायच्या अगोदर की कुठे जायचं, आणि चुकून कोणाच्या तोंडातून जर रायगड निघाला शब्द तर बाई हे पूर्ण प्लॅन तिला रायगडलाच जातो. बघू इथं HP चा पेट्रोल पंप भेटला आहे. तर ह्याच्याकडे पॉवर भेटला पाहिजे पेट्रोल, नाही तर मग साधाच टाकावा लागेल. काढ काढ. फुल करायचे. काढ चालेल ना.
कार्ड पेमेंट चालेल ना? पावर आहे काय? हां पावर टाक. काढ दे. बस. कितीचा झाला? 600. विवेक कुठे थांबलाय? विवेक वाटतो तिथेच पुढे थांबला. बाहेर फॉगलाईट लावले म्हणून काहीतरी दिसतोय पुढचा, नाही तर काही खरं नव्हतं. तर आपण पोचलो आता करंबोलीला. तर आपण सरळ गेल्यावरती JNPT मस्त हायवे शूट मारू. आता आपली बाकीचे अजून पब्लिक आहे ती येते, म्हणजे 2 जणच आहेत. तर त्याच्यासाठी जरा थांबू. ते लोक बोलत होते की जरा पुढे जावं चालेल, पण जे माझा जे सोबत चालण्यात आहे ते सोलो जाण्यामध्ये मजा नाही. हा मग चल. नाही खेचणार वाटत. मॅडम आले. मॅडम बोलते काय विषय चालू आहे? हां मध्येच थांबून. चला, एक भाव होता ते पण आला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. बाहेर राईड करताना महाराजांची गाणी ऐकणं म्हणजे भाई वाईबच वेगळी येते. गाइस बस थोडासाच टाइम, थोडासाच अंतर बाकी आहे भाई रायगडला. गाइस जसं जसं किलोमीटर कमी होत आहेत ना तसे एक्साइटमेंट म्हणजे अजून वाढत चालली आहे. असं वाटते कधी रायगडला पोचतोय, कधी एखादी राजाला बघतोय यार खरंच. फायनली गाइस किल्ले रायगडचा प्रवेशद्वार. मनाला सुकून भेटला भाई. आता आपले जे भाव आहेत ना ट्रकवाले त्यांच्यासाठी थांबू इथं आणि मग ह्याच्या पुढे चालू करू. गाइस फुकाचा प्रवास चालू. आता इथून आपल्याला वर जायला बहुतेक अर्धा तास जाईल वाटतो पायरीपर्यंत. बाहेर रात्रीचा सीन तर भाई एकदम जबरदस्त. जर फॉगलाईट नसती ना भाई लय फाटली असती चालवायला इथं.
भाई हा मला आता थोड्या टायमा पहिला बोललेला सोबत चाल आणि आता स्वतः पुढे बोलतोय. काय करू देऊ याला टपली देऊ काय नको. चला राहू द्या पुढं. हा 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 तो बघा काय दिसतोय यार. एक नंबर भाई. गोप्रो मध्ये आय थिंक सो इथून नाही दिसणार किल्ला आपल्याला, पण भाई जे मी डोळ्याने पाहतोय खरंच यार काय मस्त व्ह्यू दिसतोय इथून. भाई पब्लिक तर आज मजबूत आहे. उद्या गड चढायला भेटणार की नाही काय माहीत नाही जे लोक येतील. कारण काय आम्हीच जर आता आलो 1-2 दिवस अगोदर तर आम्हाला इथे किती सारे मावले दिसलेत जे रायगडसाठी निघालेत. आता बघू आपल्याला आपली गाडी लावायला कुठे भेटते त्या हिशोबाने. भाई रस्त्यावर खेकडी आहेत ते पण एवढी मोठी मोठी आहेत. ही जर खेकडी मुंबईला असते ना अजूनपर्यंत तिचा कालवण म्हणला असता. आबा वाचला भाई वाचला, नाही तर याचा आज विकेटच होता. आता आहे ना झोप यायला लागली आहे. खूप महिन्याच्या नंतर नाईट ट्रॅव्हलिंग करतोय ना. पायथ्याशी कुठं? अरे तिथे नाही खालती जागा. अरे वेग खालती जे उतरण आहे ना तिथं पुढं. हा वेग हा टेंट पकड अत्तर टेंट पकड. तो पडलं. राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझा शुभ छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझा शुभ छत्रपती झालं ग माय ग. आपण पोचलोय गडावरती. तर आपण 2 दिवस गडावरती स्टे करणार आहे. टेंट वगैरे लावून तर आपण बाईक इथे पार्क केली आहे. कवर वगैरे टाकून विवेक वगैरे गेलेत पुढं. जाऊया. एकदम फॉग झालंय पूर्ण. चढूया गड. तर गाईज गड चढायच्या अगोदर पाणी वगैरे घेऊया. अरे एवढं एक सेट पाणी वगैरे घेऊन मग सीधा गड चढायला ना. वरती थोडा एक्सपेन्सिव्ह थोडा महाग पडेल. त्यापेक्षा जरा एक वजन घेत एक्सपिरियन्स घेत चढू ना. आनंद वगैरे घेत. बॉक्स घेऊन कसा जाणार.
नाही सुट्ट्या ना काय सकाळ सकाळ म्हणजे आत्ताच एवढा भारी वातावरण झालंय ना, एकदम फॉग झालेत. जर आपण हल्लू हल्लू असं चालत राहिलो वरती तर थोडा अजून जास्त व्ह्यू भेटेल, कॅप्चर होईल. तर गाईज आता सुरुवात केली आपण गड चढायची. टाइम काय झालं विवेक? 2:47 झालेत. आता बघू किती वेळ लागतो आपल्याला गड चढायला. बाकीची पब्लिक वरती चढली. सुरुवात झाली वाटतो. आता सध्या फोनमध्ये पण चार्जिंग कमी आहे, तर थोडे ब्लॉग्स कट करून टाकावे लागतील. बाहेर थकायला झालंय तरी पाय काही थांबत नाही. व्ह्यू आहे बघा. अजून वर जायचा बाकी आहे. भावा कसं वाटतंय? रायगड चढायला दम लागतो. तू केवढं काम झालं बाय, खरंच दम लागतो. थोडंच वरती पोचलोय आणि बघा अवस्था बघा. आणि हा पाठीमागे एवढा वजन घेऊन चढावा लागतोय. मग विचार करा त्या टायमाला महाराज किंवा त्यांचे माऊले कसे चढत असतील. ते पण डेलीच अपडाऊन करायचे. पण एक आहे, रायगड चढताना थकवा येतो, पण चढायला मजा येते. बाय आताची अवस्था बघा. इथे घाम यायला लागलाय आणि ह्याला स्टोरी टाकायची पडली आहे. ती बॉटल पडेल बा आता. तू शोल टाक नाही तो कसली ती एक टाकली. जेव्हा आपण ते पाया पडलो ना तेव्हाची एक स्टोरी टाकली. काय पूर्ण बॅग भिजली कशी काय? बॅग भिजली म्हणजे हा घाम आलाय, मेहनत. घाम आलाय. त्या बॉटल मारतो ना ते पकड तू तलवार पाहिजे फोटो नाही नंतरला काढू आपण वरती काढू. हा काय ठेवलं तू काय हातच पकडतो. चल आपला अर्धा टाइम असंच जाईल. म्हणून काय झालं चित्त झालं नाही. 3-4च्या वरती दिवस झाले नुसतं महाराजांच्या रायगड आणि रायगड 16 याच्या रेट चालू. आमचं असंच असतं. ज्या टायमाची रील्स नुसती फीडमध्ये येत राहणार ना त्या ठिकाणी निघून जायचा. 6 तारखेचा पण प्लॅन होता यायचा. निघालो असतो आणि मला रील्स पाठवली गर्दी आहे करून. वरती चढायला देत नाही. मला सांग दादा किती जण घरी गेले रिटर्न? 3-4 लाखाच्या वरती पब्लिक घरी गेली. आपण एकदा टेंट लावलं ना टेन्शन ना आपल्याला. हा मग तोच विषय ना. टेंट लावलं की कसं तुम्हाला आराम करून एकदम फ्रेश होऊन गं. फर्स्ट एक बाय. फर्स्ट एक मध्ये जिरली आहे. जिरली अजून तर बाकी आहे. बॅग नसती ना आपल्याकडे तर काय वाटलं नसतं रे. बॅग आपण रोपवेने पाठवू काय? रिटर्न खाली जायला लागेल. लेट्स गो बाय. बॅगेमध्ये त्याच्या काय आहे की नाही? बाटल्या ट्रॅकर वाटते आज.
बसले परत उठले. आताच बसलेला आणि लगेच उठले बोलते. पहिल्यांदा रायगड एवढं खाली दिसतोय ना. हा गाईस, रायगडचा पहिला धबधबा. ए विवेक, दादा फ्लॅश मार इथं. अंघोळ करून जायचा बोलतो. चल लवकर, थोडासा दे. पोचायला आलोय. चल लवकर. प्रवेशद्वार तर पोचलोय. महादरवाजा. थोडासा अजून चढून वर जरा विश्राम घेऊया. बाय बॅग जर छोटी असती ना तर काय वाटलं नसतं तरी चढायला. विचार कर ना, आपण एवढे घेऊन एवढे दमलोय तर ती गाढवं आहेत, मेहनत करतात, ते दगड घेऊन जातात वरती, तर ते किती थकत असतील रे. अजून थोडासा चढायचा बाकी. आता आपण पोचलोय महादरवाजाच्या इथे. हा बाय स्टोरीज झालोय आता मी. हा त्या खाली पण असेच असतील का रे. टेक्स्चर केलं थोडासा. हे नवीन बांधले असं वाटतं दिवाल ना. दगडीचं हेच वाटतं ते मला. तर याला कव्हरच केलं. अकाल होत चालले, तसा पक्ष्यांचा आवाज येत चाललाय. आता थोडेफार ढग दिसत आहेत. तर रात्रीच्या टायमाला काय दिसत नव्हतं. बॅग पाठीवर तो नाही, पण तो नाही. जरा इथे पाणी, वाहतं पाणी होतं. तोंड धुतलं, जरा फ्रेश वाटलं. परत चढायला सुरुवात करू. काय करतो चला. गाइस फायनली पोहोचलो. हा किती टाइम काय झाला पहिला सांग. 4 प्रॉपर. किती वाजता चालू केलेलं गड. 2:47. 4 वाजता पोचलो वरती. 1.25 तासात पोचलो. ते पण एवढा वजन घेऊन. हा आता टेंट लावायला जागा शोधायची वरती. बाजारपेठला भेटते. मंदिरची इथे डायरेक्ट नगरखान्यामध्ये. मला वाटतं बाजारपेठला भेटली ना जागा मुश्किल आहे. तर चांगलं होईल. मुश्किल आहे. आउट साईडला भेटेल, पाठीमागच्या साईड. तर बघू. जोश वाढला, पॉवर वाढली, स्पीड पण वाढली. आता जसा किल्ला बघितला ना तसे पॉवर आली. स्पीड पण वाढलेत भाई, ऑटोमॅटिक. फायनान्शियल. हा पोचलो आपण. फायनली पोचलो. मग बाजारपेठ. बाजारपेठ नगरखाना. आता टेंट लावण्यासाठी जागा शोधूया. टेंट वगैरे लावू, जरा फ्रेश वगैरे हो, आणि मग नंतर आपला रायगड फिरू. पोचले बाजारपेठच्या इथे. बाजारपेठ तर एकदम फुल आहे. तर ह्यात जागा शोधूया. जागा शोधूया कुठे भेटली तर. जाम मुश्किल आहे. तरी बघ थोडी ती अशी जागा वगैरे भेटली तर.
लय मुश्किल आहे. नाही ना काहीच जागा शोधतोय पण जागाच नाही सापडत आहे टेंट लावण्यासाठी. गाईस एकदम काय सांगू मी, तोंडातून शब्द नाही निघत आहे, असं वातावरण झालंय. तर गाईस टेंट लावायला भेटली जागा. जगदीश्वराच्या मंदिराच्या बरोबर बाजूलाच समाधी पाटीत आहे. काय पाहिजे सकाळ सकाळ उठल्यास जगदीश्वरांचा दर्शन. गाईस मेहमान आहे. भारवाला बंद कर पहिले. बच्चे पहिला भारवाला बंद कर. Thank you.